पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धोका, हवामान खात्याने रेड अलर्ट, नागरिकांनी त्वरित सावध राहा. पुणे आणि आजूबाजूच्या भागांमध्ये निसर्ग पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी पुरेसं काळजी घेणं गरजेचं आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. येत्या 3 ते 4 तासामध्ये जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात तर वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रति तास इतका प्रचंड असू शकतो. विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असल्यामुळे घराबाहेर जाणे टाळावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाचेही संकेत आहेत. याशिवाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट दिला, तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. गेल्या 72 तासांपासून पश्चिम महाराष्ट्रात सतत पावसाचा मारा सुरू आहे. पुणे शहरात मागच्या 24 तासात 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि चिंचवडमध्ये तर तब्बल 100 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने आता मच्छीमारांसाठी विशेष सूचना दिली आहे. येत्या 2 ते 4 दिवसात कोणीही गुजरात किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. या भागातही जोरदार वारे आणि उंच लाटा यांचा धोका असल्यामुळे ही सूचना अत्यंत गंभीर आहे. पाऊस हे निसर्गाचं वरदान असलं तरी त्याचं रूप उग्र झालं की तो संकट बनतो. त्यामुळे हवामान विभागाने इशारे गांभीर्याने घ्यावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि शक्य असेल तितकं घरातच थांबा. तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.